विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी समसंख्या आणि विषम संख्या हे शिकलेलो आहोत। समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात। समसंख्येचं वैशिष्ट्य असं असतं की तिला 2 ने निःशेष भाग जातो, म्हणजे 2 ने भाग दिल्यानंतर बाकी 0 राहते। अशा संख्येला समसंख्या म्हणतात। उदाहरण सांगायचं झालं तर एक अंकी संख्या म्हणलं तर 2, 4, 6, 8, दोन अंकी संख्या म्हणलं तर 10, 12, 14, 16, 18 अशा या समसंख्या आहेत। 216 या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे, म्हणजेच ती संख्या सम आहे। ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जात नाही, ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जात नाही म्हणजेच तिच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 कोणकोणते अंक सांगितले बघा मी, 1, 3, 5, 7, 9 यांच्यापैकी कोणता एखादा अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या म्हणतात। समसंख्या आणि विषम संख्या फरक लक्षात आला? आज आपण मूळ संख्या शिकणार आहोत। पहा, मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला तीच संख्या आणि 1 याच्या व्यतिरिक्त, बघा मी काय सांगतोय, ज्या संख्येला तीच संख्या आणि 1 या दोन संख्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे तीच संख्या आणि 1 या दोघांनीच भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। परत सांगतो बघा, ज्या संख्येला तीच संख्या आणि 1 अशा दोन वेगवेगळ्या संख्यांनी, दोनच बरं का, दोनापेक्षा जास्त नाही, दोनच संख्या, कोणत्या कोणत्या दोन संख्या आहेत, 1 आणि तीच संख्या। मी काय म्हणतोय, 1 आणि तीच संख्या अशा दोन वेगवेगळ्या संख्येने भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। पण भाग जाण्यासाठी किती संख्येने भाग झाला पाहिजे, फक्त 2च। दोनापेक्षा जास्त संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणता येत नाही। ज्या संख्येला फक्त 1 आणि तीच संख्या या दोन संख्येने भाग जातो म्हणजे त्याचे विभाजक तेवढ्या दोन संख्या असतात, 1 आणि तीच संख्या एवढे दोनच विभाजक आहेत, तेव्हा त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। उदाहरण सांगायचं झालं तर 2 ला भाग जाणारी संख्या बघा, 1 आणि 2, 1 2 2, 1 2, म्हणजे 2 ही मूळ संख्या आहे। त्याच्यानंतर पुढची संख्या बघा 3, या 3 ला भाग जाणारी संख्या कोणत्या कोणत्या बघा, 1 ने पण भाग जातो, 1 3 3 आणि 3 ला 3 ने पण भाग जातो। 1 आणि 3 ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी भाग जातोय का बघा बरं 3 ला, तर याच्या व्यतिरिक्त भाग जात नाही। आता 4 घ्या, उदाहरण घ्या तुम्ही 4 ला 1 ने भाग जातो, 1 4 4, 4 ला 4 ने पण भाग जातो कारण तीच संख्या आहे, 4 1 4, पण 4 ला अजून कुठल्या संख्येने भाग जातोय का बघा बरं, 4 ला 2 ने पण भाग जातोय, 2 2 4, म्हणजेच 4 ला विभाजक कोण येतं, 1 पण आहे, 4 पण आहे आणि 2 पण आहे। आपल्याला विभाजक किती पाहिजे मूळ संख्येसाठी, 2च, 1 आणि तीच संख्या, हे दोनच विभाजक पाहिजेत। हे दोनच विभाजक, दोनच विभाजक कोणते कोणते, 1 आणि तीच संख्या, हे दोनच विभाजक असतील तरच तिला मूळ संख्या म्हणायचे। दोन विभाजकापेक्षा जास्त विभाजक असतील, हा तिसरा विभाजक आहे बघा, त्यामुळे 4 ही मूळ संख्या नाही। 5 ला घ्या आता, 5 उदाहरण घेतलं आपण 5 ला भाग जाणारी संख्या बघा कोणत्या कोणत्या, 1 बरोबर, अजून पुढची संख्या बघा, 2 ने भाग जातो का नाही, 3 ने भाग जातो बघा, 3 1 3 3 2 6 नाही, 4 ने भाग जातो बघा, 4 1 4 4 2 8 नाही, 5 ला 5 ने भाग जातो, 5 1 5, म्हणजे 5 चे विभाजक कोणते कोणते येतं, 1 आणि 5, म्हणजे तीच संख्या, हे दोनच विभाजक येतं, म्हणून या 5 ला सुद्धा कसली संख्या म्हणायचं, मूळ संख्या। 1 पासून 100 पर्यंत विचार केला तर एकूण मूळ संख्या किती येतात,
तर एकूण मूळ संख्या आहे 25. किती मूळ संख्या येतात? 1 पासून 100 पर्यंतचा विचार केला तर एकूण मूळ संख्या येतात 25. लक्षात आहे? विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलेलं आहे की मूळ संख्या कशाला म्हणतात. आता आपण 1 पासून 100 पर्यंत कोणत्या कोणत्या मूळ संख्या येतात ते पाहूया. पण सुरुवातीला आपण 1 पासून 50 पर्यंतचा विचार करूया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 असे आपण 10 गट तयार केले, जेणेकरून आपल्याला एकदम समजायला सोपं जाईल. 1 ते 10चा विचार करूया. 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या येतात? 2, 3, 5, 7 या 4 संख्या अशा येतात की त्यांना 2 चा विचार केला, 3 चा विचार केला, 5 चा विचार केला, 7 चा कोणत्याही संख्येचा विचार केला तर त्या संख्येला भाग जाणाऱ्या फक्त 2 संख्या येतात, 1 आणि तीच संख्या. पहा तुम्ही 5 ला भाग जाणाऱ्या संख्या शोधल्या तर त्या संख्येला भाग जाणारे पण 2 संख्या येतात, 1 आणि 5च. म्हणजे 5 चे विभाजक कोणते कोणते येतं? 1 आणि 5. 7 चे विभाजक कोणते कोणते येतं? 1 आणि 7. याच्या व्यतिरिक्त अजून तिसरा विभाजक आहे का? नाही. हे 2च विभाजक आहेत, म्हणून यांना मूळ संख्या म्हणतोय आपण. 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 या 4 संख्या येतात, त्या मूळ संख्या येतात. 11 ते 20 चा विचार करूया आपण. 11 पासून 20 पर्यंत याच्यामध्ये 11, 13, 17, 19 अशा 4 संख्या येतात की ज्यांचे विभाजक 1 आणि तीच संख्या, याच्या व्यतिरिक्त तिसरा कुठलाही नाही. बघा तुम्ही 11 घ्या, 13 घ्या, 17 घ्या, 19 घ्या, त्यांना भाग द्यायचा प्रयत्न करा. 19 ला भाग द्यायचा प्रयत्न करा. 19 ला भाग जाणारे फक्त 2 संख्या येतात, 1 आणि 19. याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या संख्येने त्याला भाग जात नाही, म्हणून त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतोय. 21 ते 30 चा विचार करा. त्यामध्ये 23 आणि 29 या 2 संख्या येतात की ज्यांचे विभाजक 1 आणि तीच संख्या. 23 चा विचार केला, विभाजक 1 आणि 23. 29 चा विचार केला, विभाजक 1 आणि 29. विभाजक म्हणजे काय? तर या संख्येला भाग जाणारी संख्या, त्याला विभाजक म्हणतात. 23 ला भाग जाणारी संख्या कोणती येतात? 1 आणि 23. म्हणजे 23 चे विभाजक आहेत 1 आणि 23. 29 ला भाग जाणारी संख्या कोणती येतात? 1 आणि 29. म्हणजे 29 ला 1 आणि 29 ने भाग जातोय, म्हणजे 29 चे विभाजक आहेत 1 आणि 29. 2च विभाजक आहेत, याच्या व्यतिरिक्त तिसरा विभाजक नाही, म्हणून त्याला सुद्धा मूळ संख्या म्हणायचं. 31 ते 40 चा विचार करू आपण. याच्यामध्ये मूळ संख्या पहा 31 आणि 37. 31 ला भाग जाणारी संख्या शोधा. त्या भाग जाणारी संख्या 2 आहेत, 1 आणि 31. 31 चा विचार करतोय आपण, 1 आणि 31. 37 चा विचार केला तर 1 आणि 37. याच्या व्यतिरिक्त तिसरा विभाजक नाही. 41 ते 50 याचा विचार करा. 41, 43, 47 या 3 संख्या येतात की या संख्यांचे विभाजक 1 आणि ती संख्या. 41 विचार केला 1 आणि 41. 43 विचार केला 1 आणि 43. 47 ला भाग जाणाऱ्या संख्या शोधल्या 1 आणि 47. 2 संख्या, तिसरी संख्या नाही, म्हणून याला मूळ संख्या म्हणतोय. मग 1 ते 50 किती मूळ संख्या भरतात बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. एकूण मूळ संख्या किती झाल्या? 1 पासून 50 पर्यंत म्हणतोय बरं का मी. 1 ते 50 मूळ संख्या किती? 15. कोणत्या कोणत्या? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. डोक्यात फिट्ट करून टाकायचे ते. याच्या व्यतिरिक्त 1 ते 50 मध्ये नवीन संख्या तुम्हाला मूळ संख्या सापडणार नाही. डोक्यात फिट्टच करून टाकायचे. आता आपण 51 ते 100 चा विचार करूया. त्यासाठी आपण 51 ते 60 हा गट अगोदर समजून घेऊया. याच्यामध्ये मूळ संख्या आहेत पहा 53 आणि 59. या 2 संख्यांना त्याच संख्येने आणि 1 नेच भाग जातोय. 53 चा विचार केला तर 53 ना भाग जाणाऱ्या 2 संख्या येतात, 1 आणि 53. याच्या व्यतिरिक्त अजून तिसरी संख्या नाही की तिने 53 ला भाग जातोय. 59 चा विचार केला तर तसंच, म्हणून 51 ते 60 याच्या दरम्यान 2 मूळ संख्या येतात बघा 53 आणि 59. तसंच 61 ते 70 याच्या दरम्यान 2 मूळ संख्या येतात 61 आणि 67 की त्यांना त्याच संख्येने आणि 1 ने अशा 2 संख्येने भाग जातोय. तिसरा विभाजक नाही. 71 ते 80 याच्या दरम्यान 71, 73, 79 असे 3 मूळ संख्या पहा. 81 ते 90 याच्या दरम्यान पहा 83 आणि 89 ह्या 2 मूळ संख्या येतात. 91 ते 100 याच्या दरम्यान एकमेव मूळ संख्या येते म्हणजे 97.
आता 51 ते 100 ह्या गटाचा विचार करू आपण. किती मूळ संख्या भरतील बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 51 ते 100 किती मूळ संख्या भरल्यात? 10. 1 ते 50 मूळ संख्या किती भरल्यात? 15. मग 1 ते 100 किती मूळ संख्या झाल्या? 25. शाबास 25. ह्या 15 ह्या 10 दोन्हींची बेरीज केली तर त्या किती भरणार आहेत? 25. म्हणून 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? 25. या मूळ संख्यांचा जर विचार केला तर ह्याच्या सगळ्या मूळ संख्यांचा ह्या मूळ संख्या आणि ह्या मूळ संख्या यांचं निरीक्षण करा. तुमची एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये एकच संख्या अशी आहे की ती सम पण आहे आणि मूळ पण आहे. कोणती संख्या आहे ती? 2. शाबास 2. दोन ही संख्या बघा सम पण आहे आणि मूळ पण आहे. उरलेल्या सगळ्या संख्या तुम्हाला विषम संख्या पाहायला भेटतील. हो. सगळ्या संख्या तुम्हाला विषम संख्या पाहायला भेटतील. 2 ही एकमेव संख्या अशी आहे की ती सम पण आहे आणि मूळ पण आहे. आलं लक्षात? हो. एकमेव सम आणि मूळ असणारी संख्या कोणती? 2. लक्षात आहे? हो. एकमेव सम पण आहे आणि मूळ पण आहे अशी संख्या आहे 2. उरलेल्या सगळ्या संख्या कशा आहेत पहा? विषम. आलं लक्षात? हो. अशा पद्धतीनं मूळ संख्येचा आपण अभ्यास केलेला आहे. हा हो. मग 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आल्यात? 25. आता राहिल्या किती? 75 संख्या. आपण त्याची पण माहिती पाहूया.